दुधाचं काढलं लोणी, लोणाचं झालं ताक, ताकाचं काढू तूप. असं गाणं म्हणत म्हणत आम्ही घरी तूप तयार करतो. आणि ह्याला हे जे पिवळं पिवळं दिसतंय हे गीर गाईचं दुधातून काढलेलं तूप आहे आणि त्यामुळे हे पिवळं आहे. आणि अजून याला बनायला थोडा वेळ लागणार आहे. असं हे सुंदर तूप तयार करणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात घरोघरी दिसतील तुम्हाला. मी असं करते, मी तसं करते, मी असं करते, मी तसं करते. पण शेवटी तुपाला जे पाहिजे ते लोणी आणि दूध ज्या क्वालिटीचं लागतं ते असेल तरच तूप तयार होतं, नाहीतर तूप काही तयार होत नाही. बघा हे कशी प्रक्रिया आहे. तर मोबाईलच्या काचेला वाफ लागून व्हिडिओ धूसर होऊ लागला आहे. असं तूप वासाने सुद्धा मन भरतं, इतकं सुंदर आहे.